मूल नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवत नगर परिषदेत सत्ता स्थापन केली आहे। 21 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसच्या नगराध्यक्षा एकता प्रशांत समर्थ यांनी तब्बल 2081 मतांनी विजय मिळवला होता। तसेच 20 पैकी 18 नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले होते। या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर 5 जानेवारी 2026 रोजी मूल नगर परिषदेत परिसरातील भव्य प्रांगणात नगराध्यक्ष व 18 नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून कार्यक्रमाचा मंगलारंभ करण्यात आला। त्यानंतर नगर परिषदेच्या सर्व चल मालमत्तांची पूजा करण्यात आली। यामध्ये अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका, कचरा संकलन गाड्या व इतर वाहने यांचा समावेश होता। कार्यक्रमाचे संचालन नगर परिषदेचे अधीक्षक विनोद एनुरकर यांनी केले। प्रस्तावना व कार्यक्रमाची रूपरेषा मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी मांडली। यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी नगराध्यक्षा एकता समर्थ व सर्व नगरसेवकांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। काँग्रेसचे गट नेते म्हणून निवड झालेले राकेश रत्नावार यांचेही स्वागत करण्यात आले। नगराध्यक्षा एकता प्रशांत समर्थ यांनी मूलच्या 13व्या नगराध्यक्षा म्हणून तसेच थेट जनतेतून निवडून आलेल्या 3ऱ्या नगराध्यक्षा म्हणून गोपनीयतेची शपथ घेतली। विशेष म्हणजे मूल नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच पदग्रहण समारंभात अधिकृत शपथविधी पार पडला। हा क्षण मूलच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार असल्याचं उपस्थितांनी नमूद केले। उपस्थित सर्व पदाधिकारी व नागरिकांनी संविधानाचं सामूहिक वाचन केले। नगराध्यक्षा एकता समर्थ यांनी आपल्या भाषणात मूल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितले। नागरिकांना मूलभूत सुविधा, महिला सशक्तीकरण, पारदर्शक कारभार सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। यानंतर प्रशांत समर्थ यांनी भाषण करताना हा विजय जनतेचा असल्याचं सांगितले। नगर परिषद जनतेसाठी असून कोणालाही अडचण येऊ नये, प्रत्येक समस्येचं निराकरण व्हावं यासाठी बदल घडवून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। यानंतर नगरसेविका ललिता फुलझेले तसेच नगरसेवक अशोक एरमे यांनीही मनोगत व्यक्त केले। काँग्रेस गट नेते राकेश रत्नावार यांनी आपल्या भाषणात हा सत्कार समारंभ जनतेला अर्पण करत असल्याचं सांगितले। विरोधक विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असले तरी विकास कसा करायचा हे आम्ही दाखवून देऊ असं त्यांनी विनोदी अंदाजात सांगितले। यावेळी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना उद्देशून साहेब गाडी सुपरफास्ट आहे, तयार रहा असं म्हणत काँग्रेसचा जाहीरनामा पूर्णत्वास नेण्याचा विश्वास व्यक्त केला। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता हेमलता रामटेके यांनी केले। कार्यक्रमानंतर नगराध्यक्षा एकता समर्थ यांनी कार्यालयात जाऊन अधिकृतपणे कारभाराची सूत्रे स्वीकारली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.